नमस्कार, कुकीत मेरामध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत रव्याचे पापड। अगदी सोपे आणि पटकन होणारे असे हे पापड आहेत। तर रव्याचे पापड बनवण्याकरता लागेल 1 वाटी रवा, 1 लहान चमचा जिरे आणि 1 लहान चमचा मीठ किंवा चवीपुरते मीठ आणि लागेल 9 वाट्या पाणी। इथे मी रवा थोडा मोठा वापरल्यामुळे 9 वाट्या पाणी घेणार आहे। तुम्ही जर बारीक रवा वापरला तर मात्र 7 वाट्या पाणी घ्या। सगळ्यात आधी एका भांड्यात 9 वाट्या पाणी घेऊन ते गरम करायला ठेवावे। याच्यात मीठ आणि जिरे घालावे। पाण्याला उकळी निघाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा। आता पाण्यात रवा एका हाताने ओतणार आहोत आणि दुसऱ्या हाताने पळीने नीट हलवत राहावे। यामुळे पिठाला गुठळ्या होणार नाहीत आणि आपले पापड देखील छान होतील। साधारण 1.5 ते 2 मिनिटात पापडाचे पीठ घट्ट होईल, तोपर्यंत याला पळीने नीट हलवत राहा। आता 2 मिनिटांनंतर पीठ घट्ट झालेले दिसत आहे। आता गॅस बंद करावा आणि झाकण ठेवून 2 मिनिटे असेच वाफेवर शिजू द्यावे। तयार पीठ प्लास्टिकच्या पेपरवर लहान लहान आकारात पसरून घ्या। इथे आपण तेलाचा वापर केलेला नाहीये, यामुळे पहिल्या दिवशी कडेने सुकले की उलट करून दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवसापर्यंत उलटे सरळ करत पापड वाळवून घ्या। या ठिकाणी हे पापड 3 दिवस उन्हात छान वाळलेले आहेत। आता पापड फ्राय करायला घेऊयात। याकरता तेल चांगले गरम झाल्यानंतरच पापड टाकून फ्राय करून घ्या। हे फ्राय केलेले पापड इतके हलके झाले आहेत की तोंडात पटकन विरघळतील। तर रव्याच्या पापडाची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। अधिक नवीन व्हिडिओज करता कुकीत मेराला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।